नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण SSC सिलेक्शन पोस्ट या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे ते बघणार आहोत. तसेच या परीक्षेची मार्किंग स्कीम आणि ही परीक्षा किती टप्प्यात घेतली जाते ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सब्जेक्ट कोणकोणते असणार, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन, त्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन येणार आणि जास्तीत जास्त किती मार्क असणार, आणि परीक्षेसाठी दिले जाणारा वेळ टाइम. पार्ट ए याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स, ज्याला आपण बुद्धिमत्ता असे म्हणतो. तर जनरल इंटेलिजन्सचे एकूण 25 प्रश्न आणि जास्तीत जास्त मार्क 50 असणार आहेत. तर पार्ट बी मध्ये जनरल अवेअरनेस, ज्यामध्ये GK आणि GS. जनरल अवेअरनेस ज्यामध्ये GK आणि GSचा समावेश होतो. तर जनरल अवेअरनेसचे एकूण आपल्याला या परीक्षेत 25 क्वेश्चन आणि जास्तीत जास्त 50 मार्क असणार आहेत. तर पार्ट सी मध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्याला की आपण मॅथ्स असे म्हणतो. तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे एकूण 25 प्रश्न असणार आहेत आणि जास्तीत जास्त मार्क हे 50 असणार आहेत. पार्ट डी मध्ये आपले इंग्लिश लँग्वेज, ज्यामध्ये इंग्लिश ग्रामर म्हणा, व्होकॅब्युलरी कॉम्प्रेहेन्शन याचा समावेश होतो. तर इंग्लिशचे एकूण 25 प्रश्न असणार आहेत आणि जास्तीत जास्त मार्क हे 50 असणार आहेत. तर असा या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न आहे. या परीक्षेसाठी वेळ जो असणार आहे तो 60 मिनिटाचा असणार आहे, म्हणजेच 1 तास. तर आणखी एकदा बघा. जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन, जास्तीत जास्त 50 मार्क. जनरल अवेअरनेस GK आणि GS 25 क्वेश्चन 50 मार्क. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 प्रश्न आणि जास्तीत जास्त 50 मार्क. इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 50 मार्क.
ही परीक्षा एकाच टप्प्यात म्हणजे Tier 1 मध्ये होते. टोटल मार्क्स या परीक्षेचे 200 होतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या परीक्षेत निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. तर ती निगेटिव्ह मार्किंग ही 0.5 फॉर each wrong answer असे असणार आहे. म्हणजेच प्रत्येक एक प्रश्न चुकल्यास 0.5 मार्क मायनस होणार. म्हणजे टोटल जर तुमचे 4 प्रश्न चुकलेत तर त्यामधून पूर्ण स्कोअरमधून 1 मार्क निगेटिव्ह होणार. तर असा हा स्टाफ सिलेक्शन कमिशन सिलेक्शन पोस्ट या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न असणार आहे.